सर्वांना जय विजय महाराष्ट्र इंडिया अनलिमिटेड इंडिया न्यूज चॅनलमध्ये एस रविराज आपल्यासमोर येत आहे. सरकारची परीक्षा, CJPच्या संसद मोर्चा दरम्यान पोलिसांचा लाठमार आणि अश्रूधराचा वापर. आज मी प्रथमच 78 वर्षानंतर स्वतंत्र भारताच्या संविधानिक राष्ट्राच्या घटना, लोकशाही राष्ट्राच्या राज्यात संविधानिक राष्ट्राच्या राज्यात समता, समवंता, बंधुता हा सर्व बंधुभाव ज्या संविधानाने दिला आणि ज्या संविधानामुळे आज आपलं राज्य एकसंघ आहे. आज आपलं एक राष्ट्र, राज्य तर आहेत 29 राज्य मिळून एक राष्ट्र बनतंय, ते एकसंघ आहे, ते एकमेव या संविधानामुळे. गेल्या आता 78 वर्ष आहे. 15 ऑगस्ट येतोय, 78वा 15 ऑगस्ट येतोय. 77 वर्ष झाली. 77 वर्षामध्ये 12 वर्ष कट करा, 65 वर्ष काँग्रेसची सत्ता अबाधित होती. जे नेहरूंनी 17 वर्ष पंतप्रधानपद उपभोगलं, ज्या नेहरूंनी, पंडित जवाहरलाल नेहरू म्हणेन राष्ट्रीय माणूस, त्याने इन्क्रेडिबल इंडिया, पंडित जवाहरलाल नेहरूंनी इन्क्रेडिबल इंडिया भारत घडविला. इन्क्रेडिबल इंडिया म्हणजे तर सगळं काही तंत्रज्ञान आलं. बाबा ॲटॉमिक सेंटरपासून, इस्रोपासून ते नाना तऱ्हेचे वैज्ञानिक कॉलेजेस संस्थानं घडविली आणि भारत समृद्ध केला. रिझर्व्ह बँकला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने 1 एप्रिल 1935 रोजी रिझर्व्ह बँक प्रस्थापित केली, त्या प्रस्थापित बँकेवर गव्हर्नर C.D. देशमुख यांची नेमणूक केली आणि C.D. देशमुख यांनी प्रगल्भतेने बँक आर्थिक सक्षमीकरण, देश अर्थ सक्षम करण्यात भर लावला. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान, घटना, कायदा, कानून, लोकशाही दिली, तंत्रप्रणाली दिली. फार ब्रिटिश कालापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस, मौलाना आझाद, परमहंस, लाल बहादूर शास्त्री या सार्वभौम नेत्यांनी देशाचं सार्वभौम स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 रोजी घडविलं. आणि स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी देशाच्या स्वातंत्र्यासाठी 12 वर्ष तुरुंगवास भोगलेले पंडित जवाहरलाल नेहरू आज देशाचं कर्तव्य करत असताना 17 वर्ष पंतप्रधानपद भोगलं आणि देशाला सर्वोच्च पदावर, उच्च पदावर नेऊन सोडलं. आणि 65 वर्षाच्या या काँग्रेस कारकिर्दीमध्ये नेहरू घराण्याने स्वतःच्या जीवाची बाजी दिली, बलिदान दिलं. त्या घराण्याबद्दल गेली 12 वर्ष हे आलेले BJP RSS सरकार विविध टीका टिप्पणी करते. हे अशोभनीय आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधानाच्या उच्चपदी बसताना संसद भवनामध्ये जे आक्षेपार्ह नेहरू घराण्याविषयी बोलतात, इंदिरा गांधीविषयी बोलतात, राजीव गांधीविषयी बोलतात, राहुल गांधीविषयी बोलतात, प्रियंका गांधीविषयी, सोनिया गांधीविषयी बोलतात. यांना स्वतःलाच लाज लज्जा नाही आहे. यांना स्वतःलाच लाज लज्जा नाही आहे म्हणून आक्षेपार्ह बोलत असतात. गांधी घराण्यावर बोललं म्हणजे आपलं महत्त्व वाढतं, वेटेज वाढतं, हे नरेंद्र मोदींना माहिती आहे. गांधी घराण्यावर बोललं म्हणजे आपलं महत्त्व वाढतं, हे नरेंद्र मोदींनाही माहिती आहे. त्यामुळे त्यांच्यावर सातत्याने टीका टिप्पणी करणं हे अगदी अशोभनीय आहे, निंदनीय आहे आणि घृणास्पद आहे. ह्याचा निषेध तर नोंदवितो. पण आज लोकशाही घटनेच्या, संविधानिक घटनेच्या राज्यामध्ये सर्वांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. जो सार्वभौम संविधानाने, घटनेने दिला, जी संविधानाने घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली, त्याने लोकशाही मार्गाने आंदोलने करण्याचा अधिकार दिला. आणि ह्या अधिकारांतर्गत जे काय दिल्ली CJPने आंदोलन होते ते चिरडण्याचा प्रयत्न झाला. ज्या एक युवाने हे संघर्ष अमेरिकेतून चालू केला, नीट एक्झामच्या परीक्षा पेपरफुटी प्रकरण झालं, विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, त्याचा दोष शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर येतो. आणि धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यायला पाहिजे ना. आम्ही राजीनामा मागतोय, मोदीचं सरकार बरखास्त करा नाही मागत.
मोदींनी सरकार बरखास्त करा, आम्ही नाही मागत, तुमचे अनेक कृत्य आहेत, परंतु आम्ही सरकार बरखास्त करा नाही मागत. तर धर्मेंद्र प्रधान आणि शिक्षण मंत्र्यांनी प्रथमतः जबाबदारी स्वीकारावी आणि राजीनामा द्यावा. काँग्रेसच्या कालखंडामध्ये किती मंत्र्यांनीचे राजीनामे घेतले? इंदिरा गांधींनी हिशोब करा केलेला. भले इंदिरा गांधी काँग्रेसचं कालवटी सरकार कसंही असेल, परंतु जनतेला सोबत घेऊन जाणारं सरकार होतं. भले एक दुसऱ्यांवर अन्याय केला असेल, मान्य करतो. काँग्रेसने एक दुसऱ्यावर अनुसूचित जाती वर्गाच्या लोकांवर अन्याय केला असेल, मान्य करतो. परंतु गांधी घराण्याने जे केलं देशावरती उपकार म्हणेन, ते मोदी घराण्याने कोणी केले नाही. मोदी घराण्याचं काय योगदान आहे जे गांधी घराण्याने त्यांच्या पिढ्याने मरणोत्तर मरण पत्करलं, देशासाठी सर्वभौम दिलं, बलिदान दिलं, जीवाची पर्वा केली नाही. मग ते अमृतसरचे अतिरेकी साफ करण्याचं इंदिरा गांधीचं बलिदान झालं. श्रीलंकन LTT अतिरेकी मारले, राजीव गांधींचं बलिदान गेलं. या सर्वभौम बलिदानाच्या राज्यामध्ये मोदीने काय बलिदान दिलं ते आधी मोदीने सांगावं. केवळ आपली प्रशंसा, केवळ आपली हजारो करोड रुपये फक्त जाहिरातीवर खर्च करणे, विदेश वाऱ्यावर खर्च करणे, जनतेच्या निधीची लयलाट. आणि संपूर्ण देश हा अदानीला विकला, संपूर्ण देश हा अंबानीला विकला. ना रेल सेवा ठेवली, ना एअर संस्थान ठेवलं, ना LIC ठेवली, ना POP ठेवला, FOF ठेवला, ना रोजीरोटी रोजगार ठेवला. गोरगरिबांच्या झोपडपट्टीचे भूखंड, जे मुंबईमधील धारावी झोपडपट्टी, अख्खी झोपडपट्टी अदानीला देऊ केली. आणि अदानीने मुलुंडमधील जागा, सरकारने मुलुंडमधील जागा भी अदानीला दिली त्याचं पुनर्वसित प्रस्थापित करण्यासाठी. हे सार्वभौम देश हा संपूर्ण नागरिकांचा, संपूर्ण भारतीयांचा आहे. आणि भारताला, भारतीयांच्या नागरिकांना जर अधिकार नसेल आणि जर हुकुमशाही राजवट असेल, तर जुलमी हुकुमशाही राजवट उलटून पाडायचं यंत्रशंत्र फक्त मतदानाने आहे. त्यामुळे लोकांनी जागृत होऊन 2029 मध्ये असं मतदान करा की येणाऱ्या जनतेचं सरकार हे 400 पारवाला असेल, हे येणारे सरकार 400 पारवाला असेल. आणि मोदींनी घडलेले कायदे कानून सगळं बस्तानामध्ये गुंडाळून फेकून देता येतील त्या गंगेमध्ये. अशा प्रकारचं मतदान जनतेने करावं ही माझी मागणी आहे. S. रविराज, सामाजिक राजकीय स्थापत्य विश्लेषक, अध्यक्ष महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन. जय भीम आर्मी, महाराष्ट्राचा सिंह, राज्याचा रक्षक, महाराष्ट्र राज्याचा रक्षक, देशाचा रक्षक, भारताचं अस्त्र अग्निअस्त्र, शिवछत्रपती सेना संघटन प्रमुख म्हणून हे सार्वभौम या मोदीच्या हुकुमशाही राजवटीला माझा धिक्कार आहे. जय भीम.